नमस्कार मित्रांनो, मी अतुल पडुळे. परत आपण भेटतो आहे इयत्ता 9वीतील इतिहास आणि राज्यशास्त्र हा विषय घेऊ. आणि राज्यशास्त्रातलं आज विद्यार्थी मित्रांनो आपण जे प्रकरण पाहणार आहोत ते म्हणजे काय तर भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. हे जे दुसरं प्रकरण आहे म्हणजे भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे ते परराष्ट्र धोरणाची वाटचाल आतापर्यंत कशी राहिली, कशा पद्धतीने भारताचं परराष्ट्र धोरण ठरलं याचा सविस्तर अभ्यास आपल्याला या आजच्या तासिकेला करायचा आहे किंवा या प्रकरणामध्ये आपल्याला तो अभ्यास सविस्तर करायचा आहे. मागचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणात आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था असेल किंवा तिचे जे स्वरूप होतं आणि मागील शतकातील जे शीतयुद्ध असेल किंवा त्याचे जे परिणाम आहे जगावर झालेले याचा सविस्तर अभ्यास केला, ते समजावून आपण घेतले. आणि या प्रकरणात विद्यार्थी मित्रांनो आपण परराष्ट्र धोरणाचा अर्थ काय आहे, त्यावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहे. एवढंच नाही तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जे स्वरूप आहे ते सुद्धा आपण आजच्या तासिकेला समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम परराष्ट्र धोरणाचा म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाची जी वाटचाल आहे त्याचा अभ्यास करत असताना सर्वात प्रथम आपल्याला दिसते ते म्हणजे परराष्ट्र धोरण. आणि या परराष्ट्र धोरणाचा जो अर्थ आहे तो प्रथमतः आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, परराष्ट्र धोरणाचा अर्थ समजून घेत असताना आपल्या असं लक्षात येते की जगातील जे सर्व देश आहे हे या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था असते तिचे ते महत्वाचे घटक असलेले आपल्याला दिसते. आणि त्यातील कोणतंही राष्ट्र म्हणजे आपण त्या आंतरराष्ट्रीय जी व्यवस्थेचे जे घटक असते आणि यातील कोणतंही जे राष्ट्र आहे हे राष्ट्र स्वयंअर्थ ज्याला म्हणू आपण किंवा सर्वार्थाने ते काय नसते, स्वयंपूर्ण नसते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत प्रत्येक राष्ट्राला कशा ना कशासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी इतर राष्ट्रांवर अवलंबून राहावं लागते, ज्याला आपण परस्परावलंबन म्हणतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन हे अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्याचं कारणही तसंच आहे विद्यार्थ्यांनो की त्याचं महत्वाचं कारण हे आहे की आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणतंही राष्ट्र स्वयंपूर्ण नाही, ते कशा ना कशासाठी इतर राष्ट्रांवर अवलंबून असलेलं आपल्याला दिसते. मग हे जे परस्परावलंबन आहे हे मात्र काही राष्ट्रांच्या फायद्याचं आहे तर काही राष्ट्रांचं ते तोट्याचंही असलेलं आपल्याला दिसते. परंतु हे महत्वाचं आहे की हे परस्पर अवलंबन मात्र काय असू नये, कोणत्याही एका राष्ट्राच्या हिताचं असू नये. हे परस्पर अवलंबन प्रत्येक राष्ट्राच्या हिताचं असलं पाहिजे. म्हणून काय करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. म्हणजे जेव्हा कोणत्याही राष्ट्राशी जेव्हा मैत्री करायची आहे किंवा कोणत्या गटात आपण सहभागी व्हायचं आहे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात आपण कोणती भूमिका घ्यायची इत्यादी बाबत प्रत्येक देशाला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार आहे. परराष्ट्र धोरणाची जेव्हा आपण व्याख्या पाहतो, अर्थ पाहतो, आपल्या असं लक्षात येते की प्रत्येक राष्ट्र अन्य राष्ट्राशी आपले व्यवहार करण्याचे व आंतरराष्ट्रीय निर्णय घेण्याचे निश्चित जे धोरण असते त्यालाच आपण काय म्हणत असतो, परराष्ट्र धोरण असं म्हणत असतो. आणि या परराष्ट्र धोरणाचं महत्व काय आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, की राष्ट्रांमधील परस्पर संबंधाचा अभ्यास करणाऱ्या ज्या काही आंतरराष्ट्रीय राजकारणात जे परराष्ट्र धोरण आहे त्याला अत्यंत महत्व आहे. पहा, प्रत्येक राष्ट्र हे स्वातंत्र्य आणि सार्वभौम राष्ट्र असते जेव्हा परराष्ट्र धोरण ठरवते. म्हणूनच राष्ट्रांमधील जो परस्परांचा जो संबंध आहे त्याचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला अत्यंत महत्व असलेलं आपल्याला दिसते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे राष्ट्रीय हित संबंध. आता राष्ट्रीय हित संबंध म्हणजे काय, जेव्हा परराष्ट्र धोरण ज्याला म्हणतो आपण, परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण जेव्हा थोडक्यात समजून घेतलं, राष्ट्रीय हित आणि परराष्ट्र धोरण यांचा निकटचा संबंध असलेला आपल्याला दिसतो. राष्ट्रीय संबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून केली जाते. पहा, जे आपलं राष्ट्रीय हित आहे ते राष्ट्रीय हिताची जर जोपासना करायची असेल तर त्यासाठी साधन म्हणून परराष्ट्र धोरणाचा विचार आपण करतो किंवा परराष्ट्र धोरणाकडे आपण त्या दृष्टीने पाहत असतो. हे अत्यंत महत्वाचं आहे.
म्हणजे राष्ट्रीय हित संबंधाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं आपल्या लक्षात येते, राष्ट्रीय हित म्हणजे काय, तर आपल्या देशाचे स्वातंत्र्य सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या काही करायच्या उपाययोजना आहे त्याला आपण राष्ट्रीय हित म्हणतो. आणि हे राष्ट्रीय हित आपण परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून पूर्ण करत असतो, किंवा ते परराष्ट्र धोरण हे राष्ट्रीय हित सुरक्षित ठेवण्यासाठी एक साधन म्हणून उपयोगात येताना आपल्याला दिसते. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला आर्थिक विकास साधून म्हणजे आपला आर्थिक विकास करायचा आणि आपले हितसंबंध जोपासायचे. आणि आपल्या हितसंबंधांमध्ये सर्वात महत्वाचं उद्दिष्ट कोणतं असते, तर आपला आर्थिक विकास करणं हे आपलं महत्वाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसते. जेव्हा आपण परराष्ट्र धोरणाचा विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येते की परराष्ट्र धोरण ठरवत असताना आपल्या हिताच्या ज्या काही बाबी असतील त्याचा विचार केला गेला पाहिजे, आपल्यासाठी काय योग्य आहे याचा विचार केला गेला पाहिजे, आणि याच माध्यमातून आपण परराष्ट्र धोरण ठरवत असतो. मग जे आपलं राष्ट्रीय हित आहे ते अत्यंत महत्वाचं आहे की ज्याच्या आधारावर आपलं परराष्ट्र धोरण अवलंबून असते. मग या परराष्ट्र हे जे राष्ट्रीय हित आहे या राष्ट्रीय हितामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो किंवा कोणते घटक समाविष्ट होते, तर सर्वात महत्वाचं दिसते तर म्हणजे संरक्षण हेच सर्वोच्च राष्ट्रीय हित. म्हणजे काय की आपल्या देशाचं जे स्वातंत्र्य आहे सार्वभौमत्व आहे किंवा अखंडतेचं रक्षण करणे म्हणजे आपलं रक्षण करणे, याला परराष्ट्र धोरणात सर्वोच्च स्थान असते किंवा हे सर्वात महत्वाचं असते. म्हणजे आपल्या देशाचं संरक्षण हेच सर्वोच्च राष्ट्रीय हित असलेलं आपल्याला दिसते. दुसरं आपल्याला लक्षात येते की आर्थिक विकास. आर्थिक विकास हे सुद्धा एक महत्वाचं राष्ट्रीय उद्दिष्ट असते की ज्यामध्ये राष्ट्रीय हित आहे. जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे जे राष्ट्र आहे ते आपलं स्वातंत्र्याचं जतन करणे त्यांना फार अवघड जाते. म्हणजे पहा, जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत राष्ट्र आहे त्यांना आपलं जे स्वातंत्र्य आहे ते जतन करणे कठीण जाते. म्हणूनच आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं असलेलं आपल्याला दिसते. मग यानंतर आपल्याला असं दिसतंय की राष्ट्रीय हित संबंध आणि परराष्ट्र धोरण याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येते की संरक्षण आणि आर्थिक विकास हा राष्ट्रीय हित संबंधीचा जोपासना होईल याच दृष्टीने परराष्ट्र धोरण आखलं जाते. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपलं संरक्षण आपला आर्थिक विकास होईल, हे जे राष्ट्रीय हित आहे या राष्ट्रीय हिताची जोपासना होईल याच पद्धतीचं याच दृष्टीने काय केलं जात असते, परराष्ट्र धोरण आखल्या जात असते. म्हणूनच असं म्हटलं जाते की राष्ट्रीय हित संबंध ही जी उद्दिष्ट आहे हे जरी उद्दिष्ट मानले जात असेल तरी ही उद्दिष्ट परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून साध्य केली जाते. म्हणजे परराष्ट्र धोरण हे त्यासाठी साधन असलेलं आपल्याला दिसते. आणि परिस्थिती आणि काळानुरूप प्रत्येक राष्ट्राचं उद्दिष्ट सुद्धा बदलत असते. जशी परिस्थिती असेल जसा काळ असेल त्यानुसार राष्ट्रीय हित किंवा राष्ट्राचं उद्दिष्ट बदलत असते. त्यानुसार राष्ट्रीय हित संबंधामध्ये ही सुद्धा बदल होत असतात. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय हित संबंध म्हणजे काय, संरक्षण आणि विकास हे महत्वाचे मुद्दे जरी असतील तरी काळानुरूप काळ बदलला, परिस्थिती बदलली की राष्ट्रीय उद्दिष्ट बदलतात, राष्ट्रीय हित सुद्धा बदलताना आपल्याला दिसते. आणि त्या बदलाचे परिणाम आपल्या परराष्ट्र धोरणावर होत असते. विद्यार्थी मित्रांनो, हे फार महत्वाचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जे परराष्ट्र धोरण असते याचं म्हणजे राष्ट्रीय हित जे असते त्याचं प्रतिबिंब आपल्याला परराष्ट्र धोरणात दिसते. जसं मी तुम्हाला सांगितलं की काळानुरूप आणि परिस्थितीनुसार हे परराष्ट्र म्हणजे उद्दिष्ट बदलत असतात, राष्ट्रीय हित बदलत असते. जरी आपण म्हटलं की संरक्षण हे हित राष्ट्रीय हित आहे किंवा आर्थिक विकास हे जरी हित असेल तरी मात्र काळानुरूप आणि परिस्थितीनुसार यात बदल होतो. आणि त्याचा बदलाचा जो प्रतिबिंब आहे, जो बदल आहे तो आपल्याला परराष्ट्र धोरणात दिसत असतो. म्हणूनच परराष्ट्र धोरण सुद्धा प्रवाही आहे. प्रवाही म्हणजे काय, परराष्ट्र धोरण सुद्धा परिस्थितीनुसार काळानुसार बदलताना आपल्याला दिसते. मग हे जे परराष्ट्र धोरण आहे हे परराष्ट्र धोरण कशाच्या आधारावर निश्चित केले जाते? विद्यार्थी मित्रांनो, जे परराष्ट्र धोरण आहे ते कशाच्या आधारावर निश्चित केले जाते तर त्याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत तुमच्या लक्षात आहे कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते.
म्हणजे परराष्ट्र धोरण जे आहे त्याच्या आधारे आपल्याला इतर राष्ट्राशी कसे संबंध ठेवायचे आहे, कशा पद्धतीने आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं आहे, कोणत्या मुद्द्यांना धरून जायचं आहे हे ठरत असते. म्हणून परराष्ट्र धोरणात ठरवत असताना जे घटक आहे महत्वाचे, जे कारणीभूत ठरतात किंवा ज्याचा परिणाम परराष्ट्र धोरणावर होते त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि यात सर्वात प्रथम तुम्हाला दिसते विद्यार्थ्यांनो ते म्हणजे देशाचं भौगोलिक स्थान. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही भूगोल शिकला तेव्हा तुमच्या असं लक्षात येते पृथ्वी गोल आहे, अंडाकृती आहे किंवा चपटी आहे, जे काही आहे. पण जेव्हा तुम्ही भूगोलामध्ये या जगाचा नकाशा जेव्हा पाहता तेव्हा तुम्हाला प्रत्येक देशाचं स्थान लक्षात येते. आणि हे जे भौगोलिक स्थान आहे हे परराष्ट्र धोरण ठरवत असताना अत्यंत महत्वाचं आहे. काही देश परस्परांच्या जवळ आहे, काही देश परस्परांपासून दूर अंतरावर आहे. काही राष्ट्र एकमेकांच्या शेजारी असलेले आपल्याला दिसतात. काही राष्ट्रांना फार मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे किंवा काही राष्ट्रांना त्याच्या अवतीभोवती अनेक शेजारी असलेले दिसतात. काही देशांना फार मोठा खनिज संपत्तीचा साठा सुद्धा सापडलेला असतो किंवा त्यांच्याकडे उपलब्ध असतो. थोडक्यात आपल्याला असं लक्षात येते की देशाचा जो आकार आहे, देशाची असणारी जे लोकसंख्या आहे, देशातील जमिनीचं जे पोत आहे किंवा देशाला लागलेला जो समुद्र किनारा आहे किंवा त्या ठिकाणी असणारी जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे, त्याची उपलब्धता आहे, या सर्व बाबी कशावर परिणाम करणाऱ्या असतात तर आपल्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणाऱ्या असतात. परराष्ट्र धोरण ठरवत असताना या गोष्टींचा विचार करणं फार आणि फार महत्वाचं असलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्वाचा घटक दिसतो तो म्हणजे राजकीय व्यवस्था. हे सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. जेव्हा लोकशाहीचं स्वरूप आपण समजून घेतलं तेव्हा राजकीय व्यवस्थेत संसदेत परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीला महत्वाचं स्थान आहे. म्हणजे जेव्हा संसदीय शासन पद्धती आपण शिकतो किंवा लोकशाहीचं जेव्हा स्वरूप शिकतो तेव्हा असं आपल्या लक्षात येते की जे परराष्ट्र धोरण आहे हे परराष्ट्र धोरण संसदेत ठरताना दिसते किंवा त्या ठिकाणी त्याच्या धोरणाची निर्मिती होताना आपल्याला दिसते. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत काय केले जाते तर चर्चा केली जाते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर एक प्रकारे नियंत्रण ठेवण्याचं काम हे विरोधी पक्ष संसदेमध्ये करताना आपल्याला दिसते. आणि संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना जे परराष्ट्र धोरण आहे त्याची जेव्हा आखणी केल्या जाते तेव्हा घटक राज्यांचा सुद्धा विचार केला जातो. कारण शेजारी राष्ट्रामधील घडामोडीचा परिणाम त्या घटक राज्यांवर पडतो. याही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. जर उदाहरण पाहायचं झालं तर श्रीलंकेत घडणाऱ्या घटनांचा परिणाम तामिळनाडूवर झालेला आपल्याला दिसतो, तर बांगलादेशमध्ये घडणाऱ्या घटनांचा परिणाम आपल्याला बंगालच्या प्रांतावर झालेला दिसतो. म्हणून जेव्हा परराष्ट्र धोरण ठरवतो तेव्हा याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं असते. म्हणजे अशा पद्धतीनं राजकीय व्यवस्था हे सुद्धा परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारा घटक असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो आपण तिसरा घटक पाहणार आहोत तो म्हणजे अर्थव्यवस्था. पहा, आधुनिक काळात कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती हे परराष्ट्र धोरण ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावते. म्हणजे आर्थिक परिस्थितीवर सुद्धा परराष्ट्र धोरण अवलंबून असते. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्राचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. म्हणजे पहा, किंवा प्राथमिक राष्ट्रीय हित असते. प्रत्येक देशाला असं वाटतं की आपला आर्थिक विकास झाला पाहिजे, कारण आर्थिक विकासाला अत्यंत महत्व आहे. म्हणून प्रत्येक देश हा आर्थिक विकासाला अत्यंत महत्व देताना आपल्याला दिसते. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा या परराष्ट्र धोरणावर परिणाम होतो आणि तो सुद्धा या दोन प्रकारे परिणाम होताना आपल्याला दिसतो. एक आपल्याला दिसते ते म्हणजे काय की देशाची अर्थव्यवस्था जर का मजबूत करायची असेल तर अन्य देशाशी जे आपल्याला संबंध प्रस्थापित करायचे आहे किंवा जे आयात निर्यात असेल किंवा जागतिक व्यापारात सहभाग असेल इत्यादी ज्या बाबी आहे या मात्र परराष्ट्र धोरणाला आकार देत असतात. म्हणजे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग हे महत्वाचा परिणाम कशावर करते तर आपल्या परराष्ट्र धोरणावर करते. आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे काय तर तुमच्या असं लक्षात येते की सध्याच्या आर्थिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षतेचे जे मुद्दे आहे हे राष्ट्रीय हित संबंध इतकेच महत्वाचे मानले जातात. म्हणजे एखाद्या देशाची आर्थिक सुरक्षता जितकी भक्कम असेल
तितकं तो देश, ते राष्ट्र काय असते, सामर्थ्यशाली असते, अशी मान्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळते. म्हणजे आर्थिक सुरक्षा जेवढी भक्कम असेल तेवढं ते समर्थशाली राष्ट्र आहे अशी गणना आंतरराष्ट्रीय स्तरावर होते. अशा पद्धतीने त्या देशाच्या अर्थव्यवस्था जी आहे ती महत्वाची असते. म्हणून अर्थव्यवस्था मजबूत असणारे जे देश आहे हे कमी परस्परावलंबी आपल्याला दिसते आणि ते स्वतंत्रपणे आपलं परराष्ट्र धोरण आखताना सुद्धा दिसते. म्हणजे आर्थिक स्थिती जी आहे देशाची ही सुद्धा परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारी आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, हे महत्वाचे होते आणि या महत्वाच्या धोरणांपैकी किंवा महत्वाच्या ज्या घटकापैकी परत एक महत्वाचा घटक दिसतो आपल्याला, ते म्हणजे राजकीय नेतृत्व. म्हणजे परराष्ट्र धोरण जेव्हा ठरवलं जाते तेव्हा राष्ट्रपती असेल, प्रधानमंत्री असेल, परराष्ट्र मंत्री असेल किंवा संरक्षण मंत्री असेल, अर्थमंत्री असेल, गृहमंत्री असेल, यांचा महत्वाचा वाटा असतो. एवढंच नाही तर जर का परराष्ट्र धोरणात जे सातत्य आहे जर ते टिकून ठेवायचं असेल, त्यामध्ये जर का सुधारणा घडवून आणायचं असेल तर या पदावरील ज्या व्यक्ती आहे या अत्यंत महत्वाच्या असतात. हे राजकीय व्यवस्था जी आहे ती परराष्ट्र धोरण ठरवत असताना अत्यंत महत्वाची असते की तुमचा पंतप्रधान कोण आहे, राष्ट्रपती कोण आहे, परराष्ट्र मंत्री कसा आहे, तुमचा संरक्षण मंत्री कसा आहे, अर्थमंत्री कसा आहे, गृहमंत्री कसा आहे, या व्यक्तींवर या त्यांच्या कर्तृत्वावर सुद्धा परराष्ट्र धोरण अवलंबून असते. उदाहरण द्यायचं जरा सुंदर उदाहरण आपल्याकडे आहे ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी परराष्ट्र धोरण ठरवत असताना अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं. त्याचा परिणाम त्यांच्या परराष्ट्र धोरणावर होतो आणि जागतिक स्तरावर सुद्धा झालेला आपल्याला दिसतो. तसंच आपल्याला अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा भारत आणि चीन मधील म्हणा किंवा भारत आणि पाकिस्तान मधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले, त्यासाठी मोठं योगदान त्यांच्याकडून मिळालेलं आपल्याला दिसते. म्हणून राजकीय व्यवस्था सुद्धा परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर सुद्धा महत्वाचा पाचवा घटक आपल्याला दिसतो तो म्हणजे प्रशासकीय घटक. म्हणजे परराष्ट्र धोरणाचं जे परराष्ट्र धोरण आहे त्या निर्मितीमध्ये आपल्याला तुम्हाला कल्पना असेल की परराष्ट्र व्यवहार असेल किंवा मंत्रालय असेल किंवा परराष्ट्र सचिव असेल किंवा परदेशातील जे दूतावास आहे, राजनैतिक जे काही अधिकारी आहे, इत्यादी जे प्रशासकीय घटक असतात हे यांचा समावेश या परराष्ट्र धोरण ठरवत असताना होत असतो. म्हणजे परराष्ट्र धोरण ठरवत असताना या सर्व गोष्टींचा विचार केला जातो किंवा हे व्यक्ती परराष्ट्र धोरण ठरवत असताना त्याचे सभासद असतात किंवा त्यांचा परिणाम त्याच्यावर होत असतो. तसेच धोरणासंबंधीचा जरी का अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार जरी प्रधानमंत्र्यांना असेल, पंतप्रधानाला असेल, त्याच्या मंत्रिमंडळाला असेल, तरी मात्र या निर्णयापर्यंत पोहोचवण्यासाठी ही जी प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती आपल्याला मदत करताना दिसते. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्याच्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे हे प्रशासकीय अधिकारी या राजकीय नेत्यांना करत असतात. म्हणून परराष्ट्र धोरण ठरवत असताना हे जे प्रशासकीय घटक आहे हे महत्वाचे आहे. एवढंच नाही तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही यासाठी हे जे पद आहे किंवा हा जो व्यक्ती आहे हा सुद्धा व्यक्ती महत्वाचं धोरण किंवा महत्वाचा घटक परराष्ट्र धोरण ठरवताना असतो असं आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, जे हे आपण प्रकरण शिकतो आहे म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण आणि भारतीय परराष्ट्र धोरणाची जी वाटचाल याचा अभ्यास करताना आपण परराष्ट्र धोरणाचा अर्थ असेल, त्याचं महत्व असेल किंवा राष्ट्रीय हित कशाला म्हणता याचा सविस्तर अभ्यास केला. एवढंच नाही तर परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे जे घटक आहे त्याचाही सविस्तर अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि पुढे आपल्याला याच्यानंतरच्या तासिकेला आपल्याला त्याच्या पुढचा जो भाग आहे म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण कसं होतं, त्याची वाटचाल कशी, पहिला टप्पा कसा होता, दुसरा टप्पा कसा होता, याचा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या तासिकेला करू. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी आपली रजा घेतो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर का अजूनही तुम्ही माझं युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी विनंती आहे की तुम्ही माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईबच करू नका तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.